The speed of wave produced in water is given by v. Speed म्हणजे velocity ना, is a lambda raised to a, g raised to b, and rho raised to c, where lambda, rho, and g and rho is wavelength in length, acceleration due to gravity, and density of water respectively. व्हॅल्यू ऑफ ए बी सी विचारलंय. म्हणजेच काय, व्हीचा फॉर्म्युला डेव्हलप करायचा. आपण रेस टू हाफ फाइंड केलं होतं काल, त्याच वेळेनं मग पहिल्यांदा यात काय लिहायचं लॅमा बरोबर, व्ही हा इक्वेशन काय, वेलॉसिटी लॅमा बरोबर वेलॉसिटी व्ही इज लॅमडा रेस टू ए, g raised to b, and rho raised to density raised to what? बरोबर आहे ते लिहिलं. आता लक्ष द्या, आता डायमेन्शन लिहायचं, एबीसी फाइंड करता डायमेन्शन लिहायचं. वेलॉसिटी डायमेन्शन काय असतं, वेलॉसिटी मीटर पर सेकंड में मास नाहीये, m0 l t raised to -1 वेलॉसिटी डायमेन्शन लिहिलं. कळलं? एक मिनिट ऐका. त्यानंतर लॅमडाचं म्हणजे लेंथचं डायमेन्शन काय असतं, फक्त मी m0 l t0 रेस्ट टू व्हॉट ए. त्यानंतर ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, m0 मास नसतंय, l t रेस्ट टू -2, and density mass upon volume म्हणजे m l raised to -3 and t raised to 0 raised to what 6. बरोबर. यानंतर काय करायला लागतं, राईट हँड साइडला m l and c ची पॉवर टी ची पॉवर इन टर्म ऑफ एबीसी फाइंड करायची आणि इक्वेशन फक्त सॉल्व्ह करायचे. काल असंच गेलं होतं, आपण एक्सप्लेन केलं होतं आणि त्यात तुम्ही लिहून सह घेतला होता. घ्या आता आणि स्वतः ड्रॉ केलं तरी चालेल. m0 l t raised to -1 इकडं m0 a into 0 0 l a t 0 बरोबर. फक्त मी बी इनसाइड पॉवर मल्टिप्लाय केले, 0 lb and t raised to -2b. m c l raised to -3c and t raised to 0. कधी प्रॉब्लेम स्वतः केलं तर बरं होईल. आता फक्त मॅथ्सचे कॅल्क्युलेशन आहे, फिजिक्स झालं. स्वतः केलं तरी भरपूर आहे. आता एम ची सगळे पॉवर ऍड करा, मल्टिप्लाय में पॉवर ऍड करणार. एम रेस टू 0 आहे, 0 घेत नाही आपण, 0 आहे. आणि सी में एम रेस टू व्हॉट सी, एल रेस टू ह्यामध्ये ए आहे, बी आहे आणि 3 आहे. मी ए प्लस बी -3c आणि टी ची 0 -2b and 0 में -2b. मी एवढं करणारच रेफरन्सला. आता मी सॉल्व्ह करवलंय फॉर एम, म्हणजे एम साठी काय, लेफ्ट हँड आणि राईट हँडची पॉवर फक्त कम्पेअर करायची. म्हणून
सी काय आलं फॉर एम. एम कम्पेअर केल्यानंतर आपल्याला काय मिळालं C0. आता स्टार्ट करा तुम्ही स्वतः स्टार्ट करा. आता फॉर टी कम्पेअर केलं तर काय मिळतं आपल्याला टी ची पॉवर लेफ्ट राईट कम्पेअर करायची -2b इज -1. बघा लक्ष द्या एक मिनिट बघा -2b इज -1 बरोबर आहे काय मायनस मायनस कॅन्सल बघा नाही आणि बी राईट हँड साईडला काय होणार म्हणून हाफ कळलं आणि लास्टला एल कम्पेअर केलं एल कम्पेअर केल्यानंतर काय मिळालं आपल्याला ए प्लस बी -3c किती आलं नाही इज इक्वल टू हाऊ मच एस ए प्लस बी -3c इज हाऊ मच यस राईट हँड साइड आपण घेतली पॉवर तर लेफ्ट हँड बी घ्यायची किती आहे पॉवर ही काहीच नाही म्हणजे काय काहीच नाही म्हणजे 0 नाही काहीच नाही म्हणजे 1 सो पॉवर 1 करा बघूया सॉल्व इथून पुढे स्वतः नाही का आला अजून हा करा सॉल्व लिहा आणि करा मला एक फाइंड करून दाखवा मॅथ्स आहे फार सोपं मॅथ्स आहे ए फाइंड करायचं आहे बी ची व्हॅल्यू किती आहे हाफ आणि सी ची व्हॅल्यू किती आहे 0 म्हणजे हे 0 झालं इज इक्वल टू 1 म्हणजे ए किती आलं हे 1 आणि हाफ मायनस झालं दुसऱ्या साईडला 1 मायनस हाफ इज म्हणजे ए हाफ आहे बी हाफ आहे आणि सी काय 0 नथिंग बट विच ऑप्शन डी ऑप्शन ए हाफ सी हाफ इज इट क्लिअर तू कसं काय फाइंड केलास